नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी आणि जीवा जेव्हा लग्नस्थळी येतात, तेव्हा पार्थ आणि काव्याचं ऑलरेडी लग्न झालेलं असतं आणि आजच्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळेल, की नंदिनी सर्व स्पष्टीकरण देते, की ती पळून नव्हती गेली, तर तिचं किडनॅप झालं होतं आणि इकडे काव्याला पण तिच्या घरचे समजावून सांगतात, की आता तुझं लग्न झालेलं आहे आणि आता तू पार्थची बायको आहेस. तर चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय-काय होणार आहे. नंदिनी जेव्हा हे बघते, की पार्थचं लग्न काव्यासोबत झालेलं आहे, तेव्हा ती सगळ्यांना जाब विचारते, की हे असं कसं? तुम्ही माझी वाट का नाही बघितली? हे हे काय झालेलं आहे? आणि ती पार्थला सुद्धा जाब विचारते आणि त्याला म्हणते, की तुम्हाला आठवतं जेव्हा मी गैरसमजाच्या वाट्यावर उभे होते, जेव्हा रम्याचं प्रकरण होतं, तेव्हा मी तुमच्यावर विश्वास ठेवला, तेव्हा मी तुमची वाट बघितली, लग्न तुटणार होतं, तरीही मी तोडू दिलं नाही. आणि असं सगळं करून मी लग्नामधून पळून का जाणार आहे? कोणीच याचा विचार का नाही केला? कोणी मला समजून का नाही घेतलं? ती तिच्या आईला पण जाब विचारते आणि सगळं सांगते आणि गावकरी हे म्हणतात, की "ही अशी कशी आली? ही तर पळून गेली होती ना?" आणि गावकरी विचार करतात, की हा जीवा जो आहे, ही त्याच्यासोबतच पळून गेली असणार आणि आता हे लोकं वापस का आलेले आहेत? नंदिनी सगळ्यांना जाब विचारत राहते, की तुम्ही वाट का नाही बघितली वगैरे. तर अ, घरचे तिला विचारतात, की तो व्हिडिओ आणि मग ती त्या व्हिडिओचं पण स्पष्टीकरण देते आणि तिला किडनॅप कोणी केलं होतं हे सगळं सांगते, की दीपकनी किडनॅप केलं होतं. मी पळून नव्हती गेली तर माझं किडनॅप झालं होतं वगैरे, वगैरे आणि ती व्हिडिओ पण म्हणते. मग तिची नाणी तिला म्हणते, की "ते आम्हाला काही त्याच्यावर विश्वास नाहीये." मग नंदिनी विचारते, "माझ्यावर तर विश्वास आहे ना. तुम्ही असा कसा विचार केला, की मी लग्नातून पळून जाईल?" "हां, पार्थचं आणि माझं लग्न आज होणार होतं, परंतु मी पार्थची केव्हाच झालेली आहे मनाने. पण तुम्ही असं का केलं आणि लग्न केलं तेही काव्यासोबत कमीत कमी तिच्या मनाचा तरी विचार करायचा असता वगैरे, वगैरे. नंदिनी खूप बोलते लोकांना आणि मग नंदिनीचे बाबा पण तिला सांगतात, की इथली परिस्थिती काय होती आणि पार्थने पण खूप प्रयत्न केला. आम्ही इथून सगळे निघूनच जाणार होतो. तू नाहीयेस तर लग्न होणारच नव्हतं. परंतु गावकऱ्यांनी आम्हाला जाऊ दिलेलं नाही आणि जेव्हा पार्थच्या आईला ग्लास फेकून मारला, तेव्हा पार्थ पण हारला आणि निमूटपणे तो लग्नाला तयार झाला. आणि काव्या हे सगळं बघते. काव्या आणि जीवा एकमेकांकडे बघत आहेत आणि जीवा खूप जास्ती शॉक आहे. कारण असं त्यांनी कधी इमॅजिनच नसतं केलं. कारण काव्य आणि ते 1 वर्षापासून सोबत आहेत. त्यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. परंतु आता काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र बघून जीवा खूप तुटलेला आहे आणि त्याला समजतच नाहीये, की हे नेमकं काय झालेलं आहे. काव्या तिथून पळून जाते रूममध्ये. पळत-पळत तिथून निघून जाते रूममध्ये आणि तिच्या मागे तिची मामी, तिची बहीण आणि तिची नाणी येते. काव्या सगळं अ, गळ्यातला हार वगैरे काढते आणि मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हाच तिची मामी आणि ते सगळे तिला थांबवतात आणि म्हणतात, की "आता तुझं लग्न पार्थसोबत झालेलं आहे आणि हे मंगळसूत्र तू काढू शकत नाही. पुरुषांनी एकदा गळ्यात मंगळसूत्र घातलं तर ते कायमचंच अ, महिलेने ठेवायला हवं. ते कधीही आपण काढू शकत नाही." परंतु काव्या काही ऐकत नाही आणि ती म्हणते, की "ताई आता आलेली आहे आणि ताईचं लग्न आता पार्थसोबत लावून द्या. तसंही असं समजा, की हे लग्न माझं लग्न पार्थसोबत झालेलंच नाही आणि मी हे लग्न मानतही नाही. आता ताई आलेली आहे आणि तिचं लग्न लावून टाका आणि मला मोकळं करा." परंतु तिची आजी तिला कानशिलात मारते आणि सांगते, की "नाही, तुझं लग्न झालेलं आहे आणि आता पार्थच तुझा नवरा आहे. तू हे मंगळसूत्र काढू शकत नाही." त्यामुळे काव्या पण हताश झालेली असते. परंतु ती तरीही मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करते. तर तिची आई येते आणि तिची आई म्हणते, की "जर तू हे मंगळसूत्र काढलंस, तर तुझ्या बाबासोबत तू मलाही मेलेलं बघशील." आणि आता ही धमकी दिल्यानंतर काव्या शांत बसते. जेव्हा पण मुलं काहीतरी करण्याचा किंवा मुलांकडून काहीतरी करून घ्यायचं असतं पालकांना, तेव्हा ते असेच इमोशनल ब्लॅकमेल करतात आणि आता काव्या पण इथे हारलेली आहे. तर इथेच एपिसोड संपतो आणि पुढच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघसाल जेव्हा जेव्हा काव्याला विचारतो, की "हे सर्व काय आहे?" तो जाब विचारतो आणि काव्या म्हणते, की "मी या लग्नाला मानत नाही." मग जेव्हा तिला म्हणतो, की "जर तू या लग्नाला मानत नाही, तर हे मंगळसूत्र काढ." परंतु आता जसं की काव्याच्या आईने तिला शपथ दिलेली आहे आणि धमकी दिलेली आहे, की "जर तू हे मंगळसूत्र काढलं, तर आमचा मेलेला चेहरा बघशील." त्यामुळे आता काव्या ते मंगळसूत्र नाही काढणार आणि हीच गलतफहमी जीवाला होणार आणि जीवा तिला म्हणतो, की आजपासून तू माझ्यासाठी मेलेली आहेस." जीवा तिचं आणि काव्याचं नातं संपवून टाकतो. त्याला खूप जास्ती राग आलेला असतो, डिसअपॉइंटमेंट झालेली असते आणि जेव्हा काव्या मंगळसूत्र काढत नाही, तेव्हा जीवा म्हणतो, की "तुझं आणि माझं नातं संपलं आणि तू माझ्यासाठी मेलेली आहेस." तर दुसरीकडे पार्थची आई पार्थला समजावून सांगते, की "तुझं आता काव्यासोबत लग्न झालेलं आहे आणि काव्या तुझी बायको आहे. काव्या पार्थ देशमुख आहे आणि तुला हे सत्य मानावंच लागेल." अशा रीतीने हा एपिसोड संपतो आणि आता लेटेस्ट प्रोमोमध्ये दाखवलेलं आहे, की नंदिनीचं कोणीच ऐकत नाही आणि नंदिनी सगळ्यांना जाब विचारते आणि म्हणते, की "कोणीही माझ्यासाठी थांबलं नाही. कोणीतरी असं आहे का जे माझ्यावर विश्वास करेल आणि माझ्यासोबत लग्न करेल?" तेव्हा जीवा मागून तिचा हात पकडतो आणि म्हणतो, की "मी करेल तुझ्यासोबत लग्न." तर अशा रीतीने जीवा स्वतःहूनच नंदिनीसोबत लग्न करायला तयार होतो आणि आता नंदिनी आणि जीवाचं लग्न होईल. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला आणि अशाच एपिसोडची अपडेट बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.